नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. गेली अनेक वर्ष आपण यूट्यूबवर, बातम्यांमध्ये आणि व्हॉट्सअपवर एकच आकडा ऐकतोय, तो म्हणजे 7,500 किमान पेन्शन. पुढच्या महिन्यात निर्णय होणार आहे. पंतप्रधान मोदी मंजुरी देणार आहेत. कॅबिनेटने प्रस्ताव मंजूर केला आहे. यावेळी संसदेत निर्णय पक्का झाला आहे. अशा असंख्य हेडलाईन्स तुम्ही आजवर पाहिल्या असतील. पण आज 2026 मध्ये उभं राहून मी तुम्हाला कोणतीही खोटी आशा किंवा खोटा दिलासा देणार नाही. आज आपण कोणाचीही बाजू न घेता केवळ वस्तुस्थिती आणि आर्थिक गणित समजून घेणार आहोत. सरकार नक्की काय लपवतंय? गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांना केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं गेलं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संसदेचं अधिवेशन आता सुरू झालं आहे. या अधिवेशनात EPS 95 बाबत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे का पुन्हा एकदा हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहणार आहे? आणि पेन्शन जर 7,500 मिळणार नसेल तर सरकार प्रत्यक्षात किती पेन्शन वाढवू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्याकडे जी आता ताजी माहिती मिळालेली आहे त्यावर आधारित हा व्हिडिओ आणि ही सर्व अपडेट आपल्यासमोर सादर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करणार आहोत. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आधी आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधूया की इतकी वर्ष पेन्शनधारकांना अंधारात का ठेवलं गेलं? दरवेळी निवडणुका आल्या की कामगार संघटनांचे नेते आणि पेन्शनधारकांना दिल्लीत बैठकीसाठी बोलवलं जातं. आश्वासनं दिली जातात, विविध समित्या नेमल्या जातात. आपण वारंवार कोश्यारी समितीच्या शिफारशींबद्दल तर ऐकलंच आहे, पण वास्तव काय आहे? हे राजकीय अनास्थेचं फार मोठं उदाहरण आहे. 60 ते 70 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारक आणि त्यांचं कुटुंबीय ही एक मोठी वोट बँक आहे. निवडणुकीच्या काळात सांगितलं जातं, आम्ही सकारात्मक विचार करत आहोत, आणि निवडणूक संपली की फाईल पुन्हा धुळकात पडतात. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे नुकताच लागू झालेला EPS 26 चा नवीन नियम. केंद्र सरकारने 29 जून 2026 पासून नवीन कर्मचारी निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. जर सरकारची खरोखरच किमान पेन्शन वाढवण्याची इच्छा असती तर याच नियमावलीत त्याची घोषणा झाली असती. पण सरकारने काय केलं? क्लेम सेटलमेंटची मुदत 20 दिवसांवर आणली. उशीर झाल्यास EPFO कडून 12% व्याज देण्याची तरतूद केली. हे सर्व स्वागतार्ह आहे, पण किमान पेन्शन मात्र 1,000च कायम ठेवली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजवर दिलेली अनेक आश्वासनं प्रत्यक्ष निर्णयात रूपांतरित झालेली नाहीत. आता कामगार मंत्रालयाने संसदेत आणि न्यायालयात काय युक्तिवाद मांडला ते पण सांगतो. सरकारचं म्हणणं आहे की EPS फंड मोठ्या आर्थिक तुटीत आहे. सध्याच्या नियमानुसार पेन्शनसाठी मूळ वेतनाची कमाल मर्यादा 15,000 आहे. या वेतनावर नियोक्त्याकडून 8.33% म्हणजे जास्तीत जास्त 1,250 रुपये दरमहा EPS फंडात जमा होतात. आता महिन्याला फक्त 1,250 जमा होणाऱ्या फंडातून निवृत्तीनंतर सर्वांना सरसकट 7,500 पेन्शन देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, असं सरकारचं उत्तर आहे. जर देशातील 65 लाख पेन्शनधारकांना सरसकट 7,500 पेन्शन द्यायची ठरवलं तर केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी प्रचंड आर्थिक बोजा पडेल. आणि सध्याच्या EPFOच्या आर्थिक रचनेनुसार तो पेलणं कठीण असल्याचा सरकारचा दावा आहे. पण आर्थिक तूट आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडायचं का? हा खरा प्रश्न आहे. 2014 मध्ये किमान पेन्शन 1,000 निश्चित करण्यात आली होती. आज 2026 आहे. गेल्या 12 वर्षात महागाई किती वाढली आहे हे प्रत्येक घराला आणि प्रत्येक पेन्शनरला माहीत.
आज 1,000 मध्ये एका व्यक्तीचा महिन्याभराचा औषधांचा खर्चही पुरा होत नाही। याच पार्श्वभूमीवर नुकत्याच संसदीय समितीने सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलं की 1,000 किमान पेन्शन अपूर्ण आणि अपमानकारक आहे, त्यामध्ये सन्मानजनक वाढ करणं आवश्यक आहे। आता संसदेचं अधिवेशन सुरू झालं आहे। या अधिवेशनात तरी चर्चा होऊन काही निर्णय होईल का, हा प्रश्न लाखो ईपीएस पेन्शनधारक पुन्हा एकदा विचारत आहेत। या अधिवेशनात अनेक खासदार ईपीएस 95चा मुद्दा कदाचित उपस्थित करू शकतात। प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नही विचारला जाऊ शकतो। शून्य प्रहरात चर्चा देखील होऊ शकते। कामगार मंत्रालयाकडून निवेदनही दिलं जाण्याची शक्यता आहे। पण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, संसदेत विषय उपस्थित होणं आणि सरकारने प्रत्यक्ष आर्थिक निर्णय घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। किमान पेन्शन वाढवण्यासाठी सरकारला आर्थिक परिणामांचा अभ्यास करावा लागेल। ईपीएफओ, कामगार मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळ या सर्व स्तरांवर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। म्हणूनच या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे, पण सरकारकडून भूमिका स्पष्टपणे घेतली जाऊ शकते का, हा विषय आहे। एखादी घोषणा किंवा आश्वासन हे दिलं जाऊ शकतं का, पण अंतिम निर्णय, त्याची अंमलबजावणी होईलच अशी खात्री सध्या मात्र कोणाकडूनही दिली जात नाही। त्यात युवकांचं आंदोलन आणि नीट पेपर फुटीमुळे अधिवेशन गाजू लागलं आहे। त्यामुळे ईपीएस 95चा विषय चर्चेत येतो की नाही हे सांगणेही कठीण आहे। त्यामुळे सोशल मीडियावर आजच मंजुरी, उद्या 7,500 जमा किंवा संसदेत निर्णय पक्का अशा कोणत्याही व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा करा। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर। जर 7,500 मिळणार नाही तर सरकार प्रत्यक्षात काय करू शकतं? विविध आर्थिक तज्ज्ञ आणि मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार सरकारपुढे सध्या दोन पर्याय आहेत। पहिला, संसदीय समिती आणि कामगार संघटनांच्या दबावामुळे किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून ती 2,000 ते 3,000 पर्यंत वाढवली जाऊ शकते। ही वाढ देखील सर्वांना समान दिली जाणार नाही। अत्यल्प पेन्शन मिळणाऱ्या गटापुरती ही वाढ मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरा पर्याय, सध्याची 15,000 वेतन मर्यादा वाढवून 21,000 किंवा 25,000 केली जाऊ शकते। यामुळे भविष्यात ईपीएस फंडात अधिक रक्कम जमा होईल आणि पुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल। मात्र आजचे जे पेन्शनधारक आहेत त्यांना या योजनेचा कुठलाही लाभ होऊ शकत नाही। म्हणूनच वस्तुस्थिती अशी आहे की 7,500चा आकडा सध्या तरी आंदोलनांमध्ये, निवेदनांमध्ये आणि मागण्यांमध्ये दिसत असला तरी प्रत्यक्ष निर्णय झाल्यास 2,000 ते 3,000 या पातळीवर तडजोड होण्याची शक्यता आहे। आज मी आपल्यापुढे ईपीएस 95ची सत्य आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत। त्या अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे, पण अपेक्षा आणि वास्तव यामधला फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नवीन 2026च्या नियमांमध्ये सरकारने किमान पेन्शन वाढवली नाही हे वास्तव आहे, आणि दुसरीकडे संसदीय समितीने वाढीसाठी जोरदार शिफारस केली आहे हे देखील सत्य आहे। आता या अधिवेशनात सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं आणि पुढे काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण देशातील ईपीएस 95 पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे। आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत निर्णयाची वाट पहा। तुम्हाला काय वाटतं? महागाईचा विचार करता किमान पेन्शन किती असायला हवी आणि संसदीय अधिवेशनात सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा का? नसेल तर आपली पुढची भूमिका काय असायला पाहिजे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। हा व्हिडिओ आपल्या सर्व पीएफ आणि ईपीएस पेन्शनधारक मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आजची अपडेट आणि वस्तुस्थिती पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील अपडेट्स। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।